मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघ यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा करण्यात आला निषेध। शिवस्वराज्य यात्रोत्सवास बाळापूर फागणे येथून प्रारंभ। फिरदौस नगर येथील मोकळ्या जागेत संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचा शुभारंभ। आणि वाईन शॉप हटवण्याचे निर्देश दिल्यामुळे धुळ्यात जल्लोष। आता बातमीपत्र विस्ताराने। ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघ यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ल्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध करीत हल्लेखोरांना कडक शासन करावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघ यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध करीत हल्लेखोरांना कडक शासन करावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की पुणे येथील डेक्कन येथील खंडूजी बाबा चौकात शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघ यांच्या वाहनाची तोडफोड झाली। अंगावर शाईफेक करण्याचा प्रयत्न झाला, तसेच निर्भय बनो कार्यक्रम स्थळी दगडफेक देखील करण्यात आली। लाठी हल्ला, शाईफेक, अंडीफेक केली। वाघ यांच्यावर 4 ते 5 ठिकाणी जीवघेणा हल्ला झाला। त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या। विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे। गुंडशाहीने व्यक्ती मारता येतो, मात्र विचार मारता येणार नाही, म्हणून कायदा हाती घेणाऱ्यांना तो कोणत्याही पक्ष संघटनेचा पदाधिकारी, कार्यकर्ता अथवा समर्थक असो त्याला कडक शासन करावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी मनोज गर्दे, अतुल पाटील, रवींद्र इंगळे, मोहन मोरे, सिद्धार्थ पारेराव, धनंजय दीक्षित, ॲडव्होकेट राहुल वाघ, अविनाश पाटील, दिलीप मोहिते, ॲडव्होकेट संतोष जाधव, योगेश जगताप, आकाश सोनवणे, प्रकाश शिरसाट, सुनील बैसाने, दीपक शिंदे, दिनेश निकुंभ, सचिन बागुल, चंदू पाटील, राजेंद्र सोनार, वीरेंद्र मोरे, पुरुषोत्तम गरुड, महेश गुगे, धीरज पाटील, डॉक्टर सुशील महाजन, रवींद्र नगराळे आदी उपस्थित होते। गेल्या काही दिवसापासून भारतीय राज्यघटनेने आपल्याला दिलेलं जे स्वातंत्र्य आहे, पत्रकार या नात्याने जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यासाठी अभिव्यक्त स्वातंत्र्याचा जो अधिकार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, त्या अधिकारावर घाला घालण्याचं आपल्या लेखनावर, आपल्या लिखाणावर, आपल्या बोलण्यावर, आपल्या विचारांवर बंधनं घालण्यासाठी म्हणून दहशत निर्माण करण्याचा प्रकार सध्या वेगवेगळ्या माध्यमातून होतो आहे। राजकारण हा भाग वेगळा आहे, धर्मकारण हा भाग वेगळा आहे, तुमचे जे काही उद्योग असतील ते उद्योग हा भाग वेगळा आहे। पत्रकारितेशी कोणाचाही कसलाही संबंध नाही, परंतु पत्रकार ज्या वेळेला वस्तुस्थिती समोर ठेवतो आहे, अशा पत्रकाराला जर त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल तर पत्रकार ही एक अशी शक्ती आहे की ती शक्ती सत्ताधाऱ्याला कितीही मगरूर असला, किती अभिव्यक्त असला, किती सम्राट असला तरी खाली खेचू शकते। हे अशा आतापर्यंतची अनेक उदाहरणं आहेत। गेल्या काही दिवसापासून पत्रकारांवर प्राणघातक हल्ले व्हायला लागलेले आहेत आणि हे अतिशय निषेधार्थ आहेत। धुळे जिल्ह्यातील पत्रकार आणि पत्रकारिता अतिशय समृद्ध आहे, ती गप्प बसणारी नाही। अन्यायावर अन्याय होत असेल तर अन्यायाच्या विरोधात लढणारी आहे, एकत्र येणारी आहे, संघटित होणारी आहे आणि संघटितरित्या अशा प्रकारचा आवाज शासन दरबारी मांडण्यासाठी आज सर्व पत्रकार एकत्र झालेले आहेत। शासनाला आमची विनंती आहे की पत्रकारांचा कुठल्याही प्रकारचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये। तसा जर प्रयत्न कोणी केला तर संबंधितांवर शांतता आणि सुव्यवस्था भंग केल्याच्या संदर्भातल्या कायद्याचा उपयोग करून शासनाने त्यांना कडक शासन करावं आणि जेणेकरून यापुढे कोणी असा प्रकार करणार नाही, धाडस करणार नाही, अशा प्रकारची तजवीज करावी अशी आमची धुळे जिल्ह्यातील तमाम पत्रकारांची मागणी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघात निघणाऱ्या शिवस्वराज्य यात्रोत्सवास बाळापूर फागणे येथून शनिवारी प्रारंभ करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर शिवराय मनामनात, शिवराय घराघरात पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दैते पाटील यांच्या संकल्पनेनुसार शिवस्वराज्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। सदर यात्रोत्सवास शनिवारी बाळापूर फागणे गावातून प्रारंभ करण्यात आला। दिनांक 10 फेब्रुवारी ते शिवाजी महाराज यांच्या जयंती दिन म्हणजेच
19 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा पोहोचणार आहे। यावेळी पथनाट्यही सादर करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास यंदा 350 वर्ष पूर्ण होत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घटनाक्रम प्रत्येक शिवप्रेमीपर्यंत पोहोचाव्यात याकरिता एका वाहनावर एक मोठा LCD लावण्यात आलाय। सोबत मुला मुलींचे पथनाट्य असून LCD वर शिवराज्याभिषेक सोहळ्यासह ऐतिहासिक महत्त्वाचे क्षण दाखवण्यात येत आहे। या यात्रोत्सवामागे छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्रीय विचार जाणून घेत महाराष्ट्र अर्थ संपन्न करण्याचा प्रयत्न व्हावा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पारदर्शी प्रशासनाचा अभ्यास करून प्रत्येक घटकाला लाभ मिळावा। जाणता राजा असणारा छत्रपतीकडून प्रेरणा घेऊन प्रत्येक शेतकरी सुखी समृद्ध व्हावा। शिवरायांचे महिलाविषयक विचार अंगीकारत कृतीबद्ध होऊन प्रत्येक स्त्रीला सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न व्हावा। तरुणांच्या पाठीवर थाप देऊन प्रोत्साहन देणाऱ्या महाराजांच्या कार्यातून स्फूर्ती घेऊन तरुण सक्षम बनावा हा मुख्य हेतू आहे। या शिवस्वराज्य यात्रोत्सवाचा लाभ तमाम नागरिकांनी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दैते पाटील यांनी केले आहे। यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दैते, सचिन दैते, नगरसेवक संजय पाटील, कृषी सभापती डॉक्टर बन्सीलाल बाविस्कर, जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे, भटू पाटील, फकीरा मराठे, राहुल पाटील, दिनेश पाटील, संकेत तपके, परमेश्वर गोडके, रणजित कागतकर, महेश महाले, महेश वैद्य आदी उपस्थित होते। आता काय करायला हवं तर आपल्या बापानं शहाजीराजे होण्याची भूमिका आपल्या बापानं घ्यायला हवी आणि आपल्या आईनं जिजाऊ बनण्याची भूमिका घेणं खूप गरजेचं आहे। आजकाल नेमकं झालंय काय तर आपलं लेकरू रडायला लागलं की आपण लेकराच्या हातामध्ये मोबाईल देतो, टीव्हीचा रिमोट देतो, गाडीची चावी देतो। म्हणजे आपल्या लेकरानं रडायला सुरुवात केली की आजचा आपला बाप लेकराच्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट देतो। लेकरू करतंय काय, टीव्हीचा रिमोट घेताना टीव्हीवरती सैराट नावाचा पिक्चर बघतो। लेकरू रडायला लागलं की आपला बाप लगेच आपल्या मुलाच्या हातामध्ये गाडीची चावी देतो। लेकरू करतंय काय, गाडीची चावी घेतं, गाडी घेताना समोरच्या एखाद्या आरशीला घेऊन फरार होऊन जातो। लेकरू रडायला लागलं की आपण लेकराच्या हातामध्ये 500 रुपयाची नोट देतो, लेकरू 500 रुपयाची नोट घेतं आणि बियर बार गातं। म्हणजे ज्या गोष्टी दिल्यानं आपली लेकरं बिघडायला लागतात त्या गोष्टी देण्यासाठी आजच्या पालक वर्ग पुढे पुढे यायला लागलेत आणि जी गोष्ट दिल्यानं आपलं लेकरू घडायला लागतं ती गोष्ट आपण आपल्या लेकरांच्या हातामध्ये देण्यासाठी कुठेतरी दुर्लक्ष करतोय। मायबाप हो, मी आज हक्काने सांगेन, ज्या हातामध्ये आजपर्यंत तुम्ही टीव्हीचा रिमोट दिलात, ज्या हातामध्ये आजपर्यंत तुम्ही गाडीची चावी दिलात, ज्या हातामध्ये आजपर्यंत तुम्ही 500 रुपयाची नोट दिलात, त्याच हातामध्ये एक वेळ ते असे ना पण त्याच हातामध्ये शिवचरित्र द्या। कारण शिवचरित्र शिकवतं कसं जगावं, शिवचरित्र शिकवतं कसं वागावं, शिवचरित्र शिकवतं कसं राहावं, शिवचरित्र शिकवतं कसं जगावं, शिवचरित्र शिकवतं कसं लढावं, शिवचरित्र शिकवतं कसं मरावं आणि शिवचरित्र शिकवतं मेल्यानंतर कीर्तिरूपानं कसं उरावं। अहो रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा जाताना, अहो रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा जाताना, कधीच नाही थांबला तो अनेक युद्ध होताना। जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं। छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन एकदा डोळे झाक आणि वाटेत आलेली संकट इथंच कापून टाक। छत्रपती शिव राज्याभिषेक यात्रेचं आजचं हे 350वं वर्ष आहे आणि या निमित्ताने या महाराष्ट्राच्या आन बान शान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचं पुन्हा सर्व जनतेसमोर उजागर होण्यासाठी ही शिवसंकल्प यात्रेचं आज शुभारंभ बाळापूर तालुका धुळे इथून करीत आहे। या संकल्प यात्रेच्या निमित्ताने 350 वर्षापूर्वीची जी काही सामाजिक, राजकीय, भौगोलिक परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाहीच्या मोठ्या कडव्या संघर्षातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केलीच, पण हे स्वराज्याची स्थापना केल्यानंतर सुराज्य कसं असावं, जनतेचा रयतेचा राजा कसा असावा याच्यासाठी त्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न केला आणि खरा अधिकृत या जगाला छत्रपतींचा एक राजा म्हणून मान्यता पावलेला या महाराजाचा इतिहास, गुणगौरव आपण या निमित्ताने पोवाडा सादर करणार आहोत, पटनाट्य सादर करणार आहोत। काही आपल्याकडे उत्कृष्ट शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे वक्ते पण आहेत
तेही त्यांच्या कथनातून हा सगळा इतिहासचा जागर होणार आहे. हेच या मूळ शिवराज्याभिषेक यात्रेचं उद्दिष्ट आहे. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील फिरदोस नगर येथील सर्वे नंबर 379/2 मधील खुल्या जागेत 25 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील फिरदोस नगर येथील सर्वे नंबर 379/2 मधील खुल्या जागेत मनपा क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास योजनेअंतर्गत 25 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलहाज 1 लाख अन्सारी हे उपस्थित होते. शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागांवर बिनधास्तपणे अतिक्रमण केले जात आहे. महानगरपालिकेची तोकडी यंत्रणा अशा प्रकारच्या अतिक्रमणांना पायबंद घालण्यात अयशस्वी ठरत आहे. भविष्यात मुलांना खेळण्यासाठी खुल्या जागा शिल्लक राहणार नाहीत. हा धोका ओळखून आमदार फारुख शाह यांनी शहरातील 40 खुल्या जागांना संरक्षक भिंत बांधण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 20 कोटींच्या निधीची मागणी केली आहे. त्याअंतर्गत फिरदोस नगर येथील सर्वे नंबर 379/2 प्लॉट नंबर 66 या खुल्या जागेत संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अलहाज अन्सारी, सलीम शाह, मौलवी शकील, शाबीर शेख, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक मुख्तार अन्सारी, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक आमिर पठाण, डॉक्टर दिलपश्री नाईक, छोटू मच्छीवाले, प्यारेलाल पिंजारी, इब्राहिम पठाण, युसुफ पापा, अरशद पठाण, रशीद अन्सारी, इक्बाल शाह, रेहान शेख, निजाम सय्यद, आसिफ शाह, सुफी हाजी, हारून काटिक, डॉक्टर बापूराव पवार, हालिम शमशुद्दीन, सलमान खान, नूरा पठाण, हाशिम अन्सारी, फैजल अन्सारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इस्माईल सर यांनी केले तर आभार प्रदर्शन जाहिद हुसेन यांनी मानले. क्रमांक 13 येथे एक मोकळ्या जागेच्या वॉल कंपाऊंडचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. ह्या कामासाठी माझ्याकडे आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक मुख्तारभाई बिल्डर, तसेच युसुफभाई मुल्ला, हाजी साबीर शेख, उमर अन्सारी आणि ह्या संस्थेचे जे चेअरमन आहे आमचे मार्गदर्शक आदरणीय 1 लाख भैया, तसेच जाहिद हाजी साहेब, ह्या अनेक लोकांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती आणि त्या निमित्ताने मी नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा ह्या योजनेअंतर्गत 25 लाख रुपये ह्या कामासाठी मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आज या प्रसंगी माझ्या समवेत माझे बंधू हाजी सलीम सेठ, तसेच महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, मौलवी शकील अहमद साहेब आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत. मी काल पण एक प्रेसमध्ये सांगितलं की हा कोणा एकट्याचा श्रेय नसून तर हा विजय म्हणजे हा संविधानाचा विजय आहे आणि ह्या कामासाठी आमचे जेवढे चळवळीचे नेते आणि कार्यकर्ते सगळ्यांनी मेहनत घेतली होती. काहींनी उपोषण केला, काहींनी रस्ता रोको केला आणि ह्या सगळ्यांच्या मेहनतीला फळ मिळालेलं आहे आणि त्याचा या सर्वांचा विजय. आणि मी तर अजिबात ह्या कामाचा श्रेय घेत नाही. ते हटवणे, ते पुतळ्याच्या मागे जे वाईन शॉप होता ते हटवणे आमच्या सगळ्यांचा कर्तव्य होता. पण आता बोलताना मला खंत वाटते की ह्याच्या पूर्वी काही जे लोकप्रतिनिधी होते यांनी कधी त्यावर लक्ष दिलेलं नाही. आम्हाला बाबासाहेबांचा आदर आहे, आमच्या मनात बाबासाहेबांची जाणीव आहे, त्यासाठी आम्ही ह्या आपले जे आंदोलक होते त्यांची मदत केली आणि आमच्या कामाला यश मिळालं. धुळे शहरातील बसस्थानकाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील विनोद वांछा पाठवण्याचे निर्देश दिल्यामुळे आंबेडकरी अनुयायांतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा करण्यात आला. धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील विनोद वाईनशॉप पाठवण्याचे निर्देश दिल्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा आंबेडकरी समुदायातर्फे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाच्या पाठीमागे असलेल्या विनोद वाईनशॉप पाठवण्यासाठी आंबेडकरी समाज हा आक्रमक झाला होता. गेल्या महिन्याभरापासून अनेक प्रकारची आंदोलने केली जात होती. याच आंदोलनाची दखल घेऊन मंत्री शंभूराज देसाई यांनी अखेर वाईन शॉप स्थलांतरित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या या निर्णयाचे आणि जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आदेशाचे आंबेडकरी जनतेतर्फे कौतुक केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आंबेडकरी अनुयायांच्या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश आले आहे. म्हणून धुळे शहरातील संपूर्ण आंबेडकरी अनुयायांतर्फे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ जमून फटाक्याची आतषबाजी करीत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी संपूर्ण जिल्ह्याभरातून आंबेडकरी अनुयायी व आंदोलक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या आनंदोत्सवात संपूर्ण जिल्हाभरातून आंबेडकरी अनुयायी व आंदोलक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। धुळे शहरामध्ये बेकायदेशीर विनोद वाईन शॉपच्या संदर्भामध्ये बौद्ध समाज हा एकवटलेला होता। त्यांनी 5 तारखेला ज्या पद्धतीने जन आंदोलन छेडलेलं होतं व चक्काजाम केलेला होता त्याची प्रशासनाने दखल घेऊन शंभूराजे देसाई हे राज्य उत्पादक शुल्काचे मंत्री ज्यांच्यापर्यंत व शासनापर्यंत ती गोष्ट गेली प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी तात्काळ दखल घेऊन धुळे जिल्हाधिकारी राज्य उत्पादक शुल्क व धुळे SP साहेबांना तशा प्रकारचं परिपत्रक दिलं व त्या परिपत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की 10 दिवस हे दुकान स्थलांतर करण्यात येईल व 10 दिवस दुकान हे बंद ठेवण्यात येईल। हा संपूर्ण बौद्ध समाजाचा विजय आहे। ज्या पद्धतीने 5 तारखेला बौद्ध समाजातील संपूर्ण ठिय्या आंदोलनामध्ये जे नवतरुण या ठिकाणी उपस्थित झालेले होते व आज देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि प्रशासनाचं देखील या ठिकाणी मी आभार मानतो। आणि त्याचप्रमाणे राजे शंभू देसाई जे काही आहेत राज्य उत्पादक शुल्काचे मंत्री त्यांनी तात्काळ जी दखल घेतलेली आहे समाजाच्या माध्यमातून मी त्यांचं या ठिकाणी ऋणी राहू इच्छितो। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघ यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा करण्यात आला निषेध। शिवस्वराज्य यात्रोत्सवास बाळापूर फागणे येथून प्रारंभ। फिरदौस नगर येथील मोकळ्या जागेत संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचा शुभारंभ आणि वाईन शॉप हटवण्याचे निर्देश दिल्यामुळे धुळ्यात जल्लोष। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।